महत्वाचे. मला सांगा मुलींनो, कॉलेजच्या वेळेस डोळे स्टडीवर असणं महत्वाचं आहे का नाही? कॉलेजला आहात, क्लासला आहात, डोळे कशावर असावे? स्टडी, अभ्यासावर असावे. गुरुजींकडे आहात तुम्ही, बरोबर आहे की नाही? तुम्ही संपूर्ण विद्यार्थी गुरुजींच्या आहात. मग तुमचं लक्ष दृष्टी कुठं पाहिजे? पुढेवर आणि तुमचं फक्त पुरीवर देणे. पुरी भाजी काय खाऊ आज भाजी आता मजाच गाड्या. महाराज, ज्याचं तारुण्यामध्ये ज्याच्या लक्षात काय आहे ते वृद्धपणापर्यंत. आता बरेच जण 82 वर्षे झाले, त्यांनी तरुणपणे तमाशा पाहिला आणि म्हातारपणी तमाशात जाते आणि फेटीवर उडी तुम्ही तारुण्यात कुठं आहात? तुम्ही तारुण्य तुमचं रमलंय कुठं? कशात रमलंय? काय पाहण्यात रमलंय? महिला मंडळ, तुम्ही किती स्टँडर्ड आणि स्ट्रिक्ट आहात? तुमच्या घरामध्ये देवपूजा होते का? तुमच्या घरामध्ये देवाला दिवा लावला जातोय का? तुमच्या घरामध्ये मोठ्यांचा आदर सत्कार होत असेल का? आणि जर तुम्ही करत असाल तर तुमचे मुलं, तुमच्या मुली सुद्धा तेच करायला तयार होतील. आणि तुम्ही जर म्हणत असते त्या पाहुण्याला काय काम आहे, उठून सुटून इकडेच येत, तुमचे मुलं मुली हे करायला तयार आहेत. कारण परत तुम्ही म्हणताल त्या पोरामुळं नाचलं, त्या पोरामुळं नाही नाचलं, आपल्या घरच्यामुळंच आपलं घर नाचलं. दुसरे कोणाला नाचायला वेळ नाही माय बाप्पांनो. आणि म्हणून जगत असताना आमच्या घरामध्ये त्याचं स्वरूप कळालंय का? कशाचं? अरे कृष्णाकडे पाहिलं, हा मग का बघावं, काय बघावं कृष्णामध्ये? अहो हे बघावं, एका आईनं जन्म दिला, एका आईनं मोठं केलं. बरोबर आहे बाप्पा भाऊ? एका आईनं जन्म दिला, एका आईनं मोठं केलं. पुन्हा गावरान गाईचं दूध खाल्लं, दही दूध खाल्लं, तूप, वेगवेगळ्या प्रकारचे मर्दानी खेळ, पोराव गोपालकृष्णाचे खेळ, क्रिकेट, विटू दांडू, हमामा, कबड्डी, खो खो, मल्लयुद्ध, भालाफेक, हे गोपालकृष्णाचे खेळ. आपले इधर छो ठोको ठोको, इधर आ गया, मारो मारो मारो, हा अच्छा अच्छा, काय म्हणतात त्याला? आपले खेळ हे, आपले खेळ नको ते. आणि त्या खेळामुळं आमच्या जीवनाचा खेळ झाला. आणि आम्हीच म्हणतो खेळ मांडला, अरे उसवाला गण गोत सार, खेळ मांडला. कोणी मांडला खेळ? एक लक्षात असू दे हा. याच्या करता चरण पहिलंय गुरुजी. रूप पाहता लोचनी, 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 सुख सुख झाले ओसाजणी. रूप आणि स्वरूप, ज्याला रूप कळालं माय बापांनो, काय कृष्ण कळणं महत्वाचं आहे.
हं? काही काही म्हणले कृष्णाचं काय. अहो एक लक्षात ठेवा, गाईचं दूध तूप दही चांगल्या प्रकारचं, बुद्धी स्टँडर्ड झाली, दंड स्टँडर्ड, कॅल्शियम चांगलं प्राप्त झालं, हाडं मजबूत झाली, हाडं मजबूत झाली, मजबूत. आपल्या पोराने पायरून उडी मारली तर पाय मोडतो, पाय मुरगळतो. अहो काही काही पोरं असे आहेत, दुसरीला गेलेत, कितवीला, दुसरी तिसरीला, गुरुजी तिसरीला पोरग, वजन किती असलं बाई त्याचं, 17 18 20 22 25, लईत लई तिसरीच्या पोराचं वजन 25 26 किलो. अहो 92 किलो बोज आहे. हा भले टंडळची खंडळ पोरग, हे बरमुडान टी शर्ट, आणि पायऱ्या चढायला लागलं का, 2 पायऱ्या चढ का, मम्मी मला उचलत नाही भाऊ तू. फॅट वाढलेच पोरांचे, थायरॉइड वाढलेच पोरांची, शुगर वाढली पोरांची. हे डोळ्यानं काय पाहताय तुम्ही? तुम्हाला आम्हाला खरं अन्न कळालंय का? खरा शुद्ध आहार आमच्या डोळ्याने आम्ही बघू शकतो का? आम्हाला फसवणारे माणसं भरपूर आहेत, एवढे फसवणारे आहेत ना, कत्तेचं नाव ते. हो, चालता चालता फसून जाते. दुपाराच येतेत कोणचे कपडे घालून, अंगारा देतेत, हे दारात बांधा. फसवणारे लोक खूप आहेत, हे ओळखता आले पाहिजे नाही म्हणतात. हो, आणि तुम्हाला जर ओळखता आले नाही तर तुमची सीता व्हायला काय वेळ लागत, काय वेळ लागत. लक्ष्मण भैयानं रेष आखली होती की नाही? कोणती? मर्यादाची रेष आखली, मर्यादाची. आणि ती असे होती, आत जायच्या वेळेस पेटत होतं ते केमिकल, पण बाहेर जायच्या वेळेस पेटत नव्हतं. आणि मग वहिनीला सांगितलं हे वलंडू नको. वहिनी गेली का थांबली? वय वय अय काकुआ, वहिनी ना ती मर्यादाच्या रेष ओलांडली का थांबली? ओलांडली. आणि रावण काळाला बरं, जिनं जिनं मर्यादाच्या रेषा ओलांडल्या त्या त्या रावणाच्याच ताब्यात आहेत का नाहीत? वय खुर्चीवर बसलेल्या आजी, ज्यांनी ज्यांनी मर्यादाच्या रेषा ओलांडल्या त्या रावणाच्या ताब्यात आहेत का नाहीत? आणि ज्या मर्यादेत आहे ते रामाच्या ताब्यात आहे. याचं नाव रामायण आहे, याचं नावच रामायण आहे. आता शिवमहापुराण कथा चालू आहे, ही का ऐकायची? कारण की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असणे की जे. एवढं प्रेम आहे महादेवाचं आणि पार्वतीचं, इतकं प्रेम आहे महादेवाचं आणि पार्वतीचं का आतापर्यंत जगाच्या लेवलमध्ये एवढं प्रेमी कोणीच झालं नाही. तुम्ही म्हणता वीर रांझा आहे, लायला मजनू आहे, नीलकमल आहे, तू ते सोडून दी. महादेव आणि पार्वती सारखं प्रेम कोणाचंच नाही मायबापांना, कोणाचंच नाही. आणि एवढं प्रेम आहे, संतती पहा किती ब्रिलियंट आहे, एक गणपती आणि एक कार्तिकी आहे. एवढी ब्रिलियंट, एवढं प्रेम आहे. आणि म्हणून मायबापांनो हे ऐकायचंय. आता कथाला असे लोक येतात का त्यांचं 4-4 वर्षापासून नवरा बायकोचं तोंडही पाहत नाही, एकाच घरात येत, बोलत नाहीत. भांडणं मिटवण्याकरता ऐकल्या जाती, पती पत्नीची भांडणं मिटवण्याकरता ऐकली जाती माझी भगवान शिवाची कथा. आणि ज्यांनी ज्यांनी ऐकली त्यांनी त्यांनी कोर्टातलं मॅटर मिटवून घ्यायचं ना आनंदाने राहायचं. आता काही काही माणसं आहेत बा, नांदून द्यायचं नाही, घे वटी भरून, वटी भरून घे, दुसरं लग्न लावू तिथं. अशाच्या संगतीत नको, पंक्तीत नको. तरुण मित्रांनो जरा लक्षपूर्वक आहे का, भांडणं मिटवणारा मित्र असावा का पेटवणारा? हा, मिटवणारा, बरोबर आहे का ना? पेटवणारे तुला हाणलं, तुला अरे बा आपण तर नसता दम खालावा, त्याला हाणायचं त्याला. असे जर असतील तर तुम्ही स्वतः संपायला काय वेळ लागणार आहे? तुमची नजर कशी आहे? तुम्हाला कोणते लोक ओळखलेत, कोणत्या चेहऱ्यावरचा भाव तुम्हाला ओळखतो? आणि म्हणून माई, म्हणून दादा, माझे माऊली म्हणतात की रूप पाहता लोचणे सुख झाले ओसाजणी, त्याला बघितलं मी सुखी.
त्याला बघितलं मी सुखी आहे. अगं तो योग्याला सुद्धा दुर्लभ आहे. योगिया दुर्लभ तुम्या देखील साधनी. 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 हे पाहता पाहता मनाला पुरे धनी. हे पाहता पाहता मनाला पुरे धनी. देखिला देखिला माये देवाचा देवा. देखिला देखिला माये देवाचा देवा. देखिला देखिला योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजणी. योग्याला सुद्धा दुर्लभ आहे. कसा आहे तो? पद बिन चलहू कर बिन काम करहू. रंग नाही रूप नाही नाही ब्रह्मचारी. असा आहे तो. निर्गुण निराकार आहे. हं? जो अदृश्याला पाहू शकतो तोच अशक्याला शक्य करू शकतो. आय कॅन डू. मी करू शकतो, मी करू शकते. हा आत्मविश्वास जीवनामध्ये प्राप्त करून देतो. याचं नाव परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव भोळा त्याचा देव. हे भोळ्याचा मूर्खाचा नालायकाचा बावळाटाचा अजिबात नाही माय बापांनो. ब्रिलियंट शार्प हुशार दूरदृष्टिकोन हे सगळं शिकवते ज्ञानेश्वरी. माऊलीनं मंदिर बांधलंय. तुम्हाला माहित आहे का? त्या मंदिरात गेलात का कधी तुम्ही? माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं मंदिर बांधलेलं आहे. गेलात तुम्ही कधी? दादा भाऊ माऊलीनं बांधलेल्या मंदिरात गेला का तुम्ही कधी? वय काकू अहो प्रत्येकाच्या घरात येते. अक्षराचं मंदिर आहे म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हे अक्षराचं मंदिर माझ्या माऊलीनं बांधलेलं आहे. भावाक्षराची गाठी. भावाक्षराची गाठी. भावाक्षराची गाठी. भावाक्षराची गाठी. ब्रह्मज्ञानाने गोमटी. ब्रह्मज्ञानाने गोमटी. ते माया ज्ञानेश्वरी. ते माया ज्ञानेश्वरी. ब्रह्मज्ञानाने गोमटी. ब्रह्मज्ञानाने गोमटी. ते माया बरं माऊलीनं जे मंदिर बांधलं ते अक्षराचं आहे. त्याला सिमेंट आणि वाळू नाही लावली. ते बुडून बांधलेत म्हणजे अमृतात बुडवले मग बांधले. अमृतात बुडून एक एक शब्द